रोबोटिकेचा पिक अँड प्लेसचा प्रोग्राम पाहणार आहोत. त्या अगोदर आपण इथे रोबोट सिलेक्ट करायचे. रोबोट सिलेक्ट करण्यासाठी सर्च लायब्ररीमध्ये आपल्याला करायचं आहे कुका R5. कुका टाकायचं. कुका टाकलं की इथे 5 कुका R5 मॉडेल शोधायचं. इथे हे पहा, इथे आहे. तुम्ही ह्याला ओपन किंवा डाउनलोड म्हणा, काही पण म्हणू शकता. आपण ओपन म्हणून डाउनलोड म्हणून नो प्रॉब्लेम, दोन्ही सेम ऍक्ट करेल. डाउनलोड म्हणून ओके, हे डाउनलोड होणार. इथे क्लिक केली तर इथे पहा हे ब्लिंक व्हायला लागले, म्हणजे आपला रोबोट ओपन झाला आहे. सो नंतर आपण काय करणार, त्याला एक टेबल टेबल कोणता घेऊन आता हा घेतो. ओके, हा घेतला, डाउनलोड झाला. त्यानंतर इथे क्लिक करायचं. इथे हे पहा इथे झालं. सो एकदा क्लिक केलं, इथे ब्लिंक झालं. नंतर अजून एकदा क्लिक केलं, अजून एकदा इथे पहा ब्लिंक झालं, इथे ब्लिंक होतंय. मी अजून एकदा सिलेक्ट केलं, म्हणजे मी किती वेळा सिलेक्ट केलं, तीनदा क्लिक केलं. सो हे 3 वेळा सॉरी, हे 3 टेबल इथे जनरेट होणार. कधी, जेव्हा आपण 3 वेळा इथे क्लिक करेल तेव्हा. ओके, त्यानंतर आपण एक ग्रिपर घेऊया. व्हॅक्युम ग्रिपर घेऊया. व्हॅक्युम ग्रिपर कोणताही घेऊया, आता हा घेतो. हा झाला डाउनलोड होईल. नंतर इथे क्लिक करा, सिलेक्ट करा. ओके, ब्लिंक झालं. नंतर आपल्याला काय लागेल, बॉक्स लागेल. हा बॉक्स घेऊया. हे पहा, हा बॉक्सवर क्लिक केलं, इथे क्लिक आणि ब्लिंक. ओके, आता आपण हे सर्व ओपन केलं आहे. हे ओपन करायचं. त्यानंतर आता आपल्याला टेबल एका वे मध्ये करायचे. सो आपण इथे वाय ऍक्सिस, याला वाय ऍक्सिस म्हणतो, याला साईडला घ्यायचं. तुम्ही ते 1000 पण टाईप करू शकता. एंटर. येस, हे पहा 1000 टाईप केलं. सो ह्या साईडला घेताना तुम्ही -1000 करू शकता. एक मिनिट, -1000. हे झालं -1000. आता बॉक्स घेऊया. बॉक्सला क्लिक करा. 500 किती म्हणतो पहा. ओके, 500 म्हणतो. आणि आपल्याला त्या साईडला घ्यायचं असून नाही, माऊस हे पाहू शकता. माझ्याकडून चुकवून येते झेड ऍक्सिसवर क्लिक झालं. सो थोडा बॉक्स ओपन झाला, वर आला, त्यामुळे झेड ऍक्सिसला 0. सो हे आपले असणारे बेसिक पोझिशन. एक मिनिट, ही असणार आहे आपली बेसिक पोझिशन. ओके, तुम्ही पाहू शकता, ही आहे बेसिक पोझिशन. त्यानंतर आपण ह्याला टार्गेट द्यायचं ह्याला टार्गेट नेम रिनेम करू. ह्याला रिनेम करू. हे आपलं काय असणार आहे, होम असणार आहे, होम. ओके, नंतर आपल्याला काय करायचंय, हा आर त्या रोबोटला अटॅच करायचा आहे. सो आपण काय करणार, डबल क्लिक करणार रोबोटवर, करणार. झूम करून तुम्ही ऍडजस्ट करू शकता. बॉक्सला टच करायचं. हे बघा, हे झालं. थोडं वर घ्या. हे पाहू शकता, इथे झालं. नंतर त्याला कॅन्सल करू. नंतर त्याला टार्गेट द्यायचं, त्याला म्हणायचं पिक. इथे आपण काय करणार आहे, बॉक्स उचलणार आहोत, त्याला म्हणायचं पिक. पिक झालं. त्यानंतर आता आता काय करायचं की
आता आपल्याला हा आर्क इकडे घ्यायचा आहे. सो काय करणार, इकडे करणार डबल क्लिक, ओके. ही काय आपली पोझिशन असणार, प्लेसची पोझिशन असणार. सो इथं प्लेस आणि रिनेम प्लेस. ओके, 50% काम झालं. नंतरचं काम खूप इझी आहे. एक प्रोग्राम सिलेक्ट करायचा, प्रोग्राम सिलेक्ट केला, इथं प्रोग्राम सिलेक्ट केलं केलं असं होईल. डिलीट करायचे एवढं, हे डिलीट डिलीट डिलीट. ओके, असं सिलेक्ट केलं तुम्ही. त्यानंतर कंट्रोल कीपॅडवर कीबोर्डवर कंट्रोल प्रेस करून ठेवायचं. प्रोग्राम वर एकदा क्लिक करायचं आणि आपण पहिला होमला कॉल करायचं. सो होमवर क्लिक करायचं आणि नंतर हा एरो झालं. सेम वे मध्ये एस्केप दाबा, प्लीज एस्केप दाबा. एस्केप क्लिक करायला विसरू नका. कंट्रोल होम, नंतर पिकला सेम, नंतर एस्केप, नंतर प्रोग्राम, कंट्रोल प्रेस करून प्रोग्राम प्लेस. ओके, हे इथपर्यंत तुम्ही केलं. त्यानंतर पिकवर क्लिक करा, राईट क्लिक करा, ऍड इन्स्ट्रक्शन. पिकला आपण काय करणार आहे, बॉक्स अटॅच करणार आहोत. सो इथं ऍक्शन बॉक्स अटॅच ऑब्जेक्ट, डिफॉल्ट ऑब्जेक्ट सर्फेस एनी किंवा बॉक्स काही पण करू शकता. ओके, नंतर प्लेसवर राईट क्लिक, प्लेसवर राईट सिम्युलेशन इव्हेंट डिटॅच बॉक्स. ओके, हे केलं. नंतर आता आपण काय करणार, अजून एकदा होमवर जाणार. सो होमला जाताना काय करणार, कंट्रोल प्रोग्राम होम आणि हा. सो होमला इथे कॉल केलं, इथं पाहू शकता होमला कॉल केलं. त्यानंतर राईट क्लिक, ऍड इन्स्ट्रक्शन, सिम्युलेशन इव्हेंट आणि आपल्याला बॉक्स आता रिप्लेस करायचा आहे. सो रिप्लेसला सेट ऑब्जेक्ट पोझिशन ऍब्सोल्यूट यावर क्लिक करा, बॉक्स सिलेक्ट करा, ओके करा आणि नंतर प्रोग्रामवर राईट क्लिक करा, रन ॲज लूप म्हणा, नंतर रनवर क्लिक करा. पाहू शकता की ते आपला प्रोग्राम रेडी आहे. इट इज इन वर्किंग कंडिशन. सो खूप इझी आहे. इथून तुम्ही त्याची स्पीड डिक्रीज इन्क्रीज करू शकता. 1 मिनिट आधी ह्या प्रोग्रामला पॉज करायचं, इथे पॉज क्लिक कराय, नंतर इथे स्पीड द्यायला स्पीड कळाला आहे आणि खूप इझी आहे. स्टेप बाय स्टेप घेण्याचं खूप इझी आहे. एवढंच करायचं. थँक्यू सो मच.